समजा तुमचा एक बिझनेस आहे आणि वर्षाच्या शेवटी तुमचा अकाउंटंट येऊन अत्यंत आनंदाने तुम्हाला सांगतो की सर कॉंग्रॅच्युलेशन्स, आपल्याला यावर्षी बिझनेसमध्ये 10 लाख रुपयांचा नेट प्रॉफिट झालाय. ही बातमी ऐकून तुम्हालाही खूप आनंद होतो. पण जेव्हा तुम्ही बिझनेसचं बँक अकाउंट बघता तेव्हा तुमच्या कपाळावर आठ्या येतात. कारण बँकेत फक्त 50,000 रुपये शिल्लक आहे. मग आता पुढच्या महिन्यात सॅलरी कशी करायची, वेंडर्सला पेमेंट कसं करायचं, या सगळ्याचा विचार करून तुम्हाला रात्री झोप येत नाही. पण तेव्हा मनात एक प्रश्न येतो की जर बिझनेसला 10 लाख रुपयांचा प्रॉफिट झालाय, मग ते पैसे गेलेत कुठे? मित्रांनो, जर तुमच्यासोबतही असं घडत असेल तर घाबरू नका. लक्षात घ्या की जगातील ऑलमोस्ट 80 ते 82% बिझनेसेस हे नफा नसल्यामुळे बंद होत नाहीत, तर कॅश मॅनेज न करता आल्यामुळे बंद होतात. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत आपण समजून घेणार आहोत की प्रॉफिट आणि कॅश यांच्यात नक्की काय फरक आहे, तुमचा पैसा कुठे अडकतो आणि बिझनेसमधील कॅश लिकेजेस म्हणजेच पैशांची गळती कशी थांबवायची. आजचा हा व्हिडिओ प्रत्येक बिझनेस मालकासाठी डोळे उघडणारा ठरेल, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी सीए प्रज्ञा शिरधनकर. आर्थिक जागृतीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊया की प्रॉफिट आणि कॅश हे दोन्ही वेगळे कसे आहेत, आणि त्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. समजा तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये 1 लाख रुपयाचा माल खरेदी केलाय आणि तो माल तुम्ही एका मोठ्या कस्टमरला 1.5 लाख रुपयाला विकलाय. आता इथे साधं गणित आहे. 1.5 लाख वजा 1 लाख म्हणजे तुम्हाला 50,000 रुपयांचा प्रॉफिट झालाय. म्हणजेच तुमच्या प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटमध्ये तुम्हाला 50,000चा प्रॉफिट दिसेल. पण जर त्या मोठ्या कस्टमरने तुम्हाला सांगितलं की मी पैसे आज देणार नाहीये, तर तुम्हाला 90 दिवसांनी दे, मग काय होईल? तर तुमच्या बुक्समध्ये 50,000चा प्रॉफिट दिसेल, पण तुमच्या खिशात किंवा तुमच्या बँकेत एकही पैसा नसणार आहे. उलट ज्याच्याकडनं तुम्ही माल खरेदी केलाय तो उद्या पैसे मागण्यासाठी तुमच्या दारात येऊन उभा राहील. आणि यालाच म्हणतात की बिझनेस प्रॉफिटेबल आहे, पण बिझनेसचा कॅश फ्लो मात्र निगेटिव्ह आहे. सो प्रॉफिट हा नेहमी कागदावर असतो, बुक्स ऑफ अकाउंट मध्ये असतो, पण बिझनेस चालवण्यासाठी प्रत्यक्ष पैसा असावा लागतो. आता आपण थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया की हा पैसा नक्की जातो कुठे. सो बिझनेसच्या जगात याला म्हणतात ऑपरेटिंग कॅश सायकल. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुमच्या खिशातून 1 रुपया काढल्यापासून तो परत फिरून प्रॉफिटसह तुमच्या खिशात येईपर्यंत लागणारे दिवस. आणि ही ऑपरेटिंग सायकल 3 टप्प्यात चालते. पहिला टप्पा आहे रॉ मटेरियल किंवा स्टॉक डेज. तुम्ही माल खरेदी करता आणि तो तुमच्या गोडाऊनमध्ये ठेवता. सो जोपर्यंत तो माल विकला जात नाही तोपर्यंत तुमचे पैसे तिथे ब्लॉक राहतात. दुसरा टप्पा आहे रिसिवेबल्स किंवा डेटर्स डेज. तुम्ही तो माल तुमच्या ग्राहकाला विकल्यानंतर तुमचा ग्राहक किती दिवसात तुम्हाला त्याचे पैसे देतो. आणि तिसरा टप्पा आहे क्रेडिटर्स किंवा पेएबल डेज. तुम्ही ज्यांच्याकडनं माल खरेदी करता त्यांना पेमेंट करण्यासाठी तुम्हाला किती दिवसांची मुदत मिळते. आता इथे गंमत कुठे येते पहा. समजा तुम्ही माल खरेदी केलाय आणि तो माल 30 दिवस तुमच्या गोडाऊनमध्ये आहे. त्यानंतर तुम्ही तो एका कस्टमरला विकता, पण कस्टमर म्हणतो की मी पैसे 60 दिवसांनंतर देईन. म्हणजेच तुम्हाला पैसे येणार आहेत 90 दिवसानंतर. पण तुमचे जे काही सप्लायर्स आहेत, क्रेडिटर्स आहेत, ते 30 दिवसात पैसे मागतायत. मग याचा अर्थ काय? तर मधले जे काही 60 दिवस आहेत त्या 60 दिवसात तुमच्या बिझनेसमध्ये कॅशचा दुष्काळ पडणार आहे. म्हणजेच तुमचा कॅश फ्लो निगेटिव्ह जाणार आहे. त्यामुळे बिझनेसमध्ये प्रॉफिट असतानाही तुमचा हा जो काही प्रॉफिट आहे तो या 90 दिवसांच्या सायकलमध्ये कुठेतरी अडकून बसलेला असणार आहे. म्हणूनच बिझनेसमध्ये प्रॉफिट असतानाही तुमच्या हातात पैसे नसतात. कॅश सायकल व्यतिरिक्त 3 प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्समुळे तुमचा पैसा गायब होऊ शकतो. त्यातली पहिली चूक आहे की उधारीचा सापळा, ज्याला आम्ही अकाउंटिंग भाषेत रिसिवेबल्स ट्रॅप म्हणतो. अनेक बिझनेस मालक त्यांचा सेल्स वाढवण्यासाठी अंधाधुंद काहीही विचार न करता माल उधारीवर विकतात. माल विकला म्हणजे नफा झाला असा त्यांचा गोड गैरसमज असतो. पण लक्षात घ्या, जोपर्यंत पैसे प्रत्यक्ष तुमच्या बँकेत येत नाही तोपर्यंत तो फक्त कागदाचा तुकडा असतो. दुसरा प्रॉब्लेम आहे ओव्हर स्टॉकिंग. अनेक बिझनेस मालक प्रॉफिट आला की गोडाऊन मध्ये अवाढव्य स्टॉक भरून ठेवतात. आता जोपर्यंत तो स्टॉक विकला जात नाही
तोपर्यंत तुमचा प्रॉफिट गोडाऊनमध्ये लॉक्ड असतो. आणि तिसरं चूक आहे की तुमच्या फिक्स्ड असेट्समधील गुंतवणूक. प्रॉफिट झाला की अनेक जण सर्वात पहिले गाडी खरेदी करतात किंवा त्यांचं ऑफिस रिनोव्हेट करतात, नवीन फर्निचर करतात. आता यामुळे तुमचा प्रॉफिट तेवढाच राहतो कारण हे फिक्स्ड असेट्स आहेत, प्रॉफिटमधनं वजा होत नाही. पण तुमच्या बँकेमधला प्रत्यक्ष जो काही वर्किंग कॅपिटल आहे तो पूर्णपणे संपून जातो. आता तुम्ही विचाराल की यावरती काही उपाय आहे का? तर येस, उपाय आहे. बिझनेसचा कॅश फ्लो निगेटिव्ह न जाण्यासाठी आम्ही क्लायंट्सला 3 गोल्डन रूल्स सांगतो, ज्याला आपण 3 बास्केट रूल्स म्हणूया. यामध्ये काय करायचं आहे की तुमच्या बिझनेसच्या मेन बँक अकाउंट व्यतिरिक्त तुम्हाला 3 सेपरेट बँक अकाउंट्स मेंटेन करायचे. पहिलं अकाउंट असेल टॅक्स आणि कंप्लायन्सेससाठी, ज्याला आपण टॅक्स बास्केट म्हणूया. सो तुम्ही जो काही सेल्स करता त्यावरचा GST आणि त्यावरती होणारा जो काही एस्टिमेटेड इन्कम टॅक्स असेल तो तुम्ही दर आठवड्याला या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करा, जेणेकरून दर महिन्याला GST भरताना किंवा क्वार्टरली ॲडव्हान्स टॅक्स भरताना तुम्हाला कॅश शॉर्टेज येणार नाही. दुसरं बकेट आहे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आणि सॅलरी बास्केट. सो तुमचे दर महिन्याचे जे काही ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आहेत ते कॅल्क्युलेट करा, जसं की तुमच्या ऑफिसचं भाडं, दर महिन्याची सॅलरी, मेंटेनन्स आणि इतर जे काही खर्च असतील. आणि पुढच्या 3 महिन्यांसाठी जेवढं काही तुम्हाला ऑपरेटिंग एक्सपेन्स येणार आहे तेवढा बॅलन्स तुम्ही ह्या सेकंड अकाउंटमध्ये मेंटेन करायला हवा, जेणेकरून तुम्हाला वर्किंग कॅपिटल प्रॉब्लेम्स येणार नाही. आणि तिसरं बकेट आहे ग्रोथ बकेट. सो ह्या वरच्या दोन्ही गरजा पूर्ण झाल्यानंतर तुमच्या हातात जो पैसा उरतो तो तुमचा खरा प्रॉफिट आहे आणि हा प्रॉफिट तुम्ही तुमच्या बिझनेसच्या ग्रोथसाठी वापरू शकता. सो मित्रांनो, जर तुम्ही पैशांची अशी विभागणी केली तर तुमचा नफा कागदावरून प्रत्यक्ष तुमच्या सिस्टीममध्ये दिसायला लागेल. तुमच्या बिझनेसचा कॅश फ्लो सुधारण्यासाठी तुमच्या बिझनेसमध्ये पुढील 2 गोष्टी नेहमी करा. पहिला आहे की दर आठवड्याला डेटर्स एजिंग रिपोर्ट चेक करा. त्यामध्ये जे पैसे 60 दिवसांच्या वर किंवा 90 दिवसांच्या वर गेले असतील त्यांचा स्ट्रिक्टली फॉलोअप घ्या. दुसरं आहे की डिस्काउंट ऑफर करा. जो कस्टमर 30 दिवसांनंतर पैसे देणार आहे त्याला सांगा की मी तुला आज 2% किंवा 5% डिस्काउंट देतो, पण मला पैसे इमिजिएटली द्या. यामुळे काय होईल की तुमचा प्रॉफिट 2-5% कमी होईल, पण तुमच्या बँकमध्ये इमिजिएटली कॅश येईल. तर मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, प्रॉफिट इज वॅनिटी, कॅश इज किंग, बट कॅश फ्लो इज रियालिटी. नफा हा केवळ तुमच्या बिझनेसचा स्कोरबोर्ड आहे, बट कॅश फ्लो हा तुमच्या बिझनेसचा सोल आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा बिझनेस वाढतोय, टर्नओव्हरही वाढतोय, पण बँक बॅलन्स वाढत नाहीये, तर लक्षात घ्या तुमच्या बिझनेसला प्रॉपर फायनान्शियल मॅनेजमेंटची गरज आहे. आणि जर तुम्हाला तुमच्या बिझनेसची कॅश सायकल सुधारायची असेल किंवा तुमच्या वर्किंग कॅपिटल कसं मॅनेज करायचं किंवा त्याबद्दल काही डाऊट्स असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा, आम्ही तुम्हाला त्यावरती मार्गदर्शन करू. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल, आवडला असेल तर त्याला लगेच लाईक करा. ही माहिती इतर उद्योजक मित्रांसोबत शेअर करा आणि आर्थिक जागृती या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.